बुद्ध आणि त्यांचा धम्म. खंड प्रथम. 20. छन्न परतला. आपला मालक अशा रीतीने अरण्यात गेला. ह्यामुळे दुःखी व कष्टी झालेला छन्न मार्गात आपल्या दुःखाचा भार कमी करण्याचा प्रयत्न करीत होता. त्याचे अंतःकरण इतके जड झाले होते की ज्या रस्त्याने कंठकासह तो एका रात्रीत कूच करीत असे, त्याच रस्त्याने आपला स्वामी आपल्याबरोबर नाही ह्याचा विचार करीत प्रवास संपविण्यात त्याला 8 दिवस लागले. कंठक घोडा जरी मोठ्या शूराच्या आवेशाने कूच करीत होता, तरी तो अगदी गलित गात्र निस्तेज झाला होता. जरी तो अलंकार भूषणांनी सजविलेला होता, तरी बरोबर आपला धनी नाही म्हणून अगदी स्वरूपहीन दिसत होता. आणि ज्या दिशेला त्याचा मालक गेला होता, त्या दिशेकडे वळून एकसारखी मान वर खाली करून केविलवाण्या सुरात खिंकाळत होता. तो जरी अतिशय भुकेलेला होता, तरी पूर्वीप्रमाणे मार्गात गवत किंवा पाणी यांची त्याने अपेक्षा केली नाही किंवा त्यांना तोंडही लावले नाही. हळूहळू ते शेवटी कपिलवस्तूला येऊन पोचले. कपिलवस्तू नगरी तर गौतमाच्या जाण्याने अगदी उजाड दिसत होती. ते दोघे कपिलवस्तूमध्ये शरीराने पोचले, मनाने नाही. जरी कपिलवस्तू नगरी अधूनमधून कमळाच्या ताटव्यांनी भरलेल्या जलाशयामुळे व फुलांनी बहरलेल्या वृक्षांमुळे उल्हसित व शोभायमान दिसत होती, तरी आज तिच्या नागरिकांचा आनंद पार मावळलेला होता. निस्तेज चेहऱ्याने व अश्रू ढाळीत त्या दोघांनी जेव्हा हळूहळू शहरात प्रवेश केला, तेव्हा त्या शहरातील सर्व लोक त्यांना शोकात बुडालेले दिसले. जेव्हा लोकांनी छन्न आणि घोळा कंठक हे शाक्य कुळाच्या कुलदीपकाशिवाय गलिगात्र स्थितीत परत आलेले पाहिले, तेव्हा त्यांनी ढळाढळा अश्रू ढाळले. कुठे आहे आमचा राजपुत्र? कुठे आहे या राजकुळाचा व राज्याचा कुलदीपक? असे म्हणून व अश्रू ढाळीत लोक रागाने छन्नाच्या मागोमाग रस्त्याने धावू लागले. गौतमाशिवाय ही नगरी म्हणजे अरण्य आहे आणि ज्या अरण्यात गौतम राहत होता, तीच खरी नगरी आहे. गौतमाशिवाय आम्हाला या शहराचे काही सुद्धा आकर्षण वाटत नाही. इतक्यात राजपुत्र आला असा हर्षोद्गार काढीत नगरयुवती रस्त्याच्या बाजूच्या खिडकीतून गर्दी करून पाहू लागल्या. परंतु जेव्हा त्यांनी घोड्याची पाठ रिकामी पाहिली, तेव्हा धडाधड खिडक्या बंद करून त्या आक्रोशाने रडू लागल्या. 21. शोकाकुल कुटुंब. शुद्धोदनाची कुटुंबीय मंडळी छन्नाच्या परत येण्याची आतुरतेने वाट पाहत होती. त्यांना आशा होती की छन्न सिद्धार्थ गौतमाला घरी परत येण्यास भाग पाडील. राजाच्या अश्वशाळेत शिरताच कंठक घोडा आपले दुःख राजमहालातील लोकांना कळविण्यासाठी मोठ्याने खिंकाळला. राजाच्या अंतःपुराच्या जवळपास असलेले लोक आपल्या मनाशीच म्हणाले, ज्या अर्थी कंठक घोडा खिंकाळत आहे, त्या अर्थी राजपुत्र गौतम परत आलाच असावा. आणि दुःखाने मूर्छित झालेल्या स्त्रिया हर्षाने बेहोश होऊन डोळे विस्फारित राजपुत्राला पाहण्याच्या आशेने राजमंदिराच्या बाहेर आल्या. परंतु त्यांची मोठी निराशा झाली. राजपुत्राशिवाय केवळ कंठक घोडाच हा त्यांना दिसला. गौतमीचा तर मनावरचा ताबा सुटून ती मोठमोठ्याने रडू लागली व मूर्छित झाली. आणि रडत असतानाच ती ओरडली, जो आजानू बाहू आहे, ज्याची कंबर सिंहाच्या कमरेसारखी बारीक, बैलाच्या डोळ्यांसारखे ज्याचे डोळे, ज्याची अंगकांती सोन्यासारखी पिवळी धमक, ज्याची छाती रुंद व ज्याचा आवाज दुंदुभी किंवा मेघ गर्जनेसारखा आहे, अशा वीर पुरुषाने वनातील आश्रमात राहावे काय? असा सर्व गुण संपन्न वीर पुरुष आपणापासून निघून गेल्यामुळे ही पृथ्वी त्या थोर कार्य करणाऱ्या अद्वितीय पुरुषाच्या बाबतीत राहण्यास खरोखर अयोग्य अशीच झालेली आहे. ज्याची बोटे सुंदर स्नायूंनी जोडलेली आहेत, ज्याचे घोटे स्नायूखाली लपलेले नीळ कमळासारख्या दिसणाऱ्या व मध्यावर चक्रचिन्ह धारण करणाऱ्या अशा त्याच्या त्या सुकोमल 2 पायांनी तो त्या खडकाळ प्रदेशात कसा बरे चालू शकेल? ज्याच्या शरीराला उंची वस्त्रे प्रावरणे, सुगंधी अत्तरे आणि चंदनाने सजवलेल्या प्रसादाच्या गच्चीवर पहुडण्याची सवय, तो पौरुष संपन्न देह अरण्यात थंडी, वारा व ऊन पावसाच्या माऱ्याला नेहमी मोकळ्या असलेल्या अरण्यात कसा बरे राहू शकेल? ज्याला आपले कुटुंब, चांगुलपणा, सामर्थ्य, शक्ती, विद्वत्ता, सौंदर्य व तारुण्य यांचा अभिमान वाटतो, जो नेहमी दान करण्यास सिद्ध असतो पण घेण्यात नसतो,
तो दुसऱ्यांकडून भिक्षा मागत कसा काय बरे फिरू शकेल? तो स्वच्छ सुवर्ण शय्येवर झोपला असताना वादवृंदांच्या नाद माधुर्याने रात्री ज्याला जागे केले जाते, तो माझा संन्याशी उघड्या जागेवर अस्ताव्यस्त पसरलेल्या फाटक्या चिंध्यांवर कसा काय झोपणार? हाय रे देवा. हा असा हृदयद्रावक शोक ऐकून तेथील स्त्रिया एकमेकांच्या गळ्यात गळा घालून थरथरणाऱ्या वेली जशा आपल्या फुलातून मध गाळतात, तशा आपल्या डोळ्यातून अश्रुधार गाळीत होत्या. नंतर यशोधरेने आपण सिद्धार्थाला जाण्यास अनुज्ञा दिली आहे हे विसरून जाऊन दीड मूढ अवस्थेत धरणीवर अंग टाकून दिले. मी त्यांची धर्मपत्नी असताना ते मला कसे सोडून गेले? त्यांनी मला विधवा करून मागे ठेवले. त्यांनी आपल्या धर्मपत्नीला आपल्या नव्या जीवनक्रमाची भागीदारीण करावयास पाहिजे होते. मला स्वर्गप्राप्तीची अपेक्षा नाही. माझी एकच इच्छा की माझ्या प्रिय पतीने मला ह्या किंवा दुसऱ्या जगात एकटीला मागे ठेवून जाऊ नये. विशाल डोळे व प्रसन्न हास्य असलेल्या माझ्या पतीच्या मुखाकडे पाहण्यास मी जरी अपात्र असले तरीही ह्या बिचाऱ्या राहुलाने आपल्या पित्याच्या मांडीवर कधीही खेळू नये काय? हाय रे देवा. त्या सुज्ञ पुरुष नायकाचे अंतःकरण किती रे निष्ठुर. त्याच्या सुकोमल सौंदर्याप्रमाणे ते भासत असले तरी ते किती निर्दय व क्रूर. शत्रूलाही मोहित करेल अशा या बोबड्या बोलाच्या ह्या बालकाला आपण होऊन कोण बरे सोडून जाईल? माझे हृदय खरोखर मोठे कठोर आहे. होय, अगदी दगडाचे किंवा लोखंडाचे बनलेले असावे. कारण त्या हृदयाचा नाथ सुखोपभोग घेण्यास समर्थ असताना व एखाद्या पोरक्यासारखा आपले सर्व राजवैभव सोडून देऊन अरण्यात गेला असतानाही त्या हृदयाला तळा गेला नाही. पण मी काय करू? आता मला हे दुःख सहनच होत नाही. अशा तऱ्हेने दुःखाने मूर्छित होऊन यशोधरा एकसारखी आक्रंदत होती. स्वभावतः जरी ती संयमशील होती तरीही तिच्या या दुःखद स्थितीने अशा प्रकारे दुःखाने दीड मूढ होऊन मोठमोठ्याने आक्रंदत जमिनीवर पडलेल्या यशोधरेला पाहून सर्व स्त्रिया मोठ्याने ओरडल्या आणि मोठ्याने कमळांवर पावसाच्या सरीचा मारा व्हावा तशा अश्रूंच्या नद्या त्यांच्या डोळ्यातून गालांवर वाहू लागल्या. छन्न आणि कंठक परत आले हे ऐकून आणि आपल्या मुलाचा दृढ निश्चय समजताच दुःखित होऊन राजा शुद्धोदन धरणीवर पडला. दुःख विव्हळ झालेल्या शुद्धोदनाला सेवकांनी सावरून धरले आणि तेवढ्यात त्यांनी अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी त्या घोड्याकडे पाहिले आणि जमिनीवर अंग टाकून विव्हळून तो रडू लागला. त्यानंतर शुद्धोदन उठला आणि मंदिरात गेला. त्याने तेथे देवाची प्रार्थना केली आणि पूजा अर्चा करून आपला मुलगा सुरक्षित परत यावा म्हणून देवाची आराधना केली. ती अशा प्रकारे, देवा कधी रे आम्ही त्याला पाहू शकू असे म्हणत शुद्धोदन, गौतमी आणि यशोधरा दिवस कंठू लागली. मित्रांनो, जर तुम्हाला हा भाग आवडला असेल तर चॅनलला नक्की 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 शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या आप्तजनांमध्ये शेअर करा. आपण लवकरच सुरू करणार आहोत बुद्ध आणि यांचा धम्म मराठी या ग्रंथाचा दुसरा भाग, याचे शीर्षक आहे कायमचा संसार त्याग. भेटूयात लवकरच पुढील भागात.